अंक 13 हा भाग्यवान आहे की अपशकुनी आहे? हा खूप भाग्यवान आहे. म्हणजे मी आजपर्यंत जर पाहिले आहेत त्या दोघांना तुम्ही जर बॅलन्स करत असताल तर तुम्हाला अंक 4 हा देतोच देतो. कारण 1 आणि 3च्या कॉम्बिनेशननी हा अंक तयार होतो आणि तो 4 अंक ज्या व्यक्तीकडे केतू आहे त्याला तो देतो म्हणजे देतो. गाडीचा एक लकी नंबर सांगा आपल्या प्रेक्षकांसाठी. असं लकी नंबर सर्वांसाठी सेम कोणताही नाही. प्रत्येकाच्या जन्मतारखेवरनं तो कॅल्क्युलेट केल्यानंतरच तो सांगता येऊ शकतो. कारण त्याला काय हवं हे पहिलं समजणं गरजेचं आहे. म्हणजे जर भरपूर समृद्ध असं जीवन हवं असेल तर कुठला नंबर रिपिटेशन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठला नंबर असलाच पाहिजे? 5 अंक आणि 7 अंक प्लस त्याची टोटल 1 अंक 3 अंक 5 अंक यापैकी एका अंकावरती आली पाहिजे. कोणते 2 अंक एकमेकांना जर डेट करत असतील तर परफेक्ट कपल होईल? सगळ्यात मस्त 1 आणि 7. 1 आणि 7. जर 1 तारखेला त्याच्यामध्ये जन्मतारखेमध्ये जर मूल्यांक भाग्यांक किंवा दैवी अंकामध्ये जर असेल आणि 7 अंक पार्टनरच्या किंवा त्याच्या 7 आणि पार्टनरच्या 1 आणि 7 सर्वात उत्तम. आणि ज्यांच्याकडे नसेल अजून एखादा सांगा. 2 आणि 7. अच्छा. हे दोन्ही आहेत. 4 आणि 7 हेही आहेत. 1 आणि 9 हे पण आहे. मगाशी सांगितल्यासारखे. मोबाईलमध्ये कोणते नंबर सोबत नसावेत? 28, 26, 46, 41, 68, 86, 34, 43 हे नसावेत. एखाद्या नात्यामध्ये दोन्ही लोकांमध्ये तोच नंबर असेल तर चांगलं का वाईट? हो, खूप चांगलं, खूप उत्तम. सपोज 1-1 जर नवरा आणि बायको दोघांची जर 1-1 असेल तर साहजिक आहे ना, दोघांची मतं सेम असणार, दोघांचे विचार, दोघांच्या आयडिया सेम असणार. फक्त व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यामध्ये होईल आणि त्यातनं काहीतरी नवीन छान उत्पन्न होईल. हे नक्कीच चांगलं. येस, नक्कीच चांगलं. आता जर एक वेगळा प्रश्न, गाडीचा रंग कोणता घ्यावा? हो आवा बघा, गाडीचा रंग जनरली नंबर्सच्या हिशोबाने जेव्हा पाहायला जातो ना तर मी सर्वांना व्हाईट कलर रिकमेंड करतो. बिकॉज बघा, गाडी तुम्ही घेताय हा एक लक्झरी आयटम आहे किंवा ती एक भौतिक सुखामध्ये जाते. मग 6 अंक याचा जो कलर आहे हा व्हाईटसुद्धा एक कलर आहे की जो 6 अंकाला रिप्रेझेंट करतो. तर ती तुम्हाला गाडी अजून जास्त अर्थ तुम्हाला प्राप्ती करावी किंवा तुमची गाडी फेमस व्हावी, तुम्ही बिझनेससाठी घेत असताल तर व्हाईट गाडी सर्वात उत्तम. आणि काळी? काळी सर्वांना चालत नाही. ज्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये त्या गोष्टी आहेत त्यांनाच फक्त रिकमेंड केलं जातं. माझी काळी आहे. तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार तुम्हाला काळं चालतं. आता शेवटचा, हा पॉडकास्ट कधी रिलीज करावा? 2 वेळ देतो मी. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी, रात्री, दोन्हीपैकी एक वेळ तुम्ही मेंटेन करा. सकाळी 9:06 किंवा रात्री 9:06. म्हणजे सगळे पॉडकास्ट त्यावेळेला रिलीज करायचे? येस. हा युनिव्हर्सल. पण फक्त हे सर्व काहीसाठी ना? ब्रह्ममुहूर्त. हा सर्व काहीसाठी ना फक्त? हो, सर्व काहीसाठी नाही आहे. हा तुम्हाला सोशल मीडियावरती जर चांगलं तुम्हाला व्ह्यू मिळावा. शेवटी काय आहे, सोशल मीडियावरती आज तुमच्या व्ह्यूवरती सगळा खेळ आहे. तर छान व्ह्यू मिळावा म्हणून 9:06 मग सकाळी असो किंवा रात्री असो हा उत्तम वेळ आहे. आणि सर्व काहीसाठी एक उत्तम नंबर काढा. बघा, तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार तुमच्यासाठी 1 अंक हा खूप उत्तम आहे. तुमच्यासाठी 1 म्हणजे तुमचा सूर्य, कारण तुम्ही 9-3-7चं कॉम्बिनेशन आहे. तर 9-3-7ला सांभाळणारा कोण आहे तर तो 1 आहे. 1 अंक तुमच्यासाठी उत्तम आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा म्हणता की गुरुची कृपा किंवा अध्यात्माची जोड असणं आवश्यक आहे, कारण मला असं वाटतं तू शिकून ज्ञान मिळेल, पण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं एक्झॅक्ट काही सांगायचं असेल किंवा तुम्ही जे सोल्युशन सांगता तर त्याच्या मागे एक काहीतरी ईश्वरी संकेत मिळणं किंवा गुरुची कृपा अशी महत्वाची. तर तुम्हाला असे काही अनुभव आलेले आहेत का अध्यात्माचे? मला अनुभव खूप आलेत. मी त्यातला एकच अनुभव सांगतो. मी दरवर्षी 2 वेळेस ऋषिकेशला जातो. त्याच्यामागं कारण आहे की मी कन्सल्टेशन्स करतो. म्हणजे कोणीही कन्सल्टंट जर कन्सल्टेशन करतो तर तो त्याची पॉझिटिव्हिटी देतो असतो आणि कस्टमरची निगेटिव्हिटी घेत असतो. तर ती रिलीजही होणं खूप गरजेचं आहे. मग गंगा स्नान असो
मिठाच्या पाण्याने अंघोळ असो किंवा तपश्चर्या असो. तर मी दरवर्षी 2 वेळेस जातो ऋषिकेशमध्ये किंवा ऋषिकेशच्या आजूबाजूचा खूप सारा जो एरिया आहे जिथं मी जाऊन तपश्चर्या करतो. गुफा आहेत बेसिकली तिथे. तर मी अशा एका व्यक्तींना भेटलो की ज्यांचं आयुष्य 1000 वर्ष 900 वर्ष झालेलं आहे. पण ती व्यक्ती अजूनही तेवढीच तरुण दिसते की ज्यांचं वय 22-23 वर्ष असावं. आता ती व्यक्तीचं नाव मी डायरेक्टली घेत नाही. ते मावतार बाबाजी. अवतार बाबाजी. काय होतं, बऱ्याच लोकांना विश्वास बसत नाही, पण ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. आणि तेव्हापासून म्हणजे ही गोष्ट आहे 2012 मधली. त्यानंतर त्यांनी फक्त मला सांगितलं की तू मार्गदर्शक हो. बाबाजींनी जेव्हा तुम्हाला मी सांगितलं आणि तुम्हाला कसे भेटले ते? मी जेव्हा मेडिटेशनला माझी रेग्युलर एक सवय होती मला, म्हणजे आज कन्सल्टेशन करतोय म्हणून असं नाही, पण जुन्या काळी सुद्धा म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी सुद्धा मी रेग्युलर जातो. मी स्वरूपवर्धिनी, ज्ञानप्रबोधिनी अशा संस्थांबरोबर जोडला गेलेला असल्यामुळं साधना, स्वतःचं क्लिन्झिंग हे खूप गरजेचं आहे. म्हणून मी तेव्हापासून, किंवा आपण म्हणतो की क्लाइम्बिंगसाठी, गड किल्ले चढण्यासाठी, तर अशा पद्धतीचे मी बरेच उपक्रम करायचो. त्या माध्यमातून मी जेव्हा एकदा गेलो त्यावेळेस योगायोगानं त्यांच्याशी आमची भेट झाली. त्यांनी फक्त एवढं सांगितलं नाही, तर त्यांनी अजून अशा खूप काही गोष्टी सांगितल्या, पण मला त्या नाही वाटत की शेअर कराव्यात, इथं सांगाव्यात. पण माझ्या आयुष्यामध्ये मला तो एक जो आशीर्वाद मिळाला, त्यानंतर मी या फील्डमध्ये अनुषंगाने हळूहळू आलो आणि मग बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या. जे त्यांनी मला सांगितलं ते मी आज कार्य करतोय, ज्याच्यामुळं मला पैसा, नाव, कीर्ती हे सर्व तर मिळतंच आहे, पण एक सॅटिस्फॅक्शन जे मला त्या करिअरमध्ये नव्हतं. मी इंजिनिअरिंग फील्डमध्ये होतो. ज्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये मला जे सॅटिस्फॅक्शन नाही मिळालं, ते आज मला सॅटिस्फॅक्शन या फील्डमध्ये लोकांची मदत करून जो आनंद मिळतो, रात्री जाऊन निवांत झोप लागते, हे फक्त महाराजांमुळे. मला असं वाटतं की मावतार बाबाजींनी फक्त दर्शन नाही दिलं, तर म्हणजे दर्शन मिळणं तर खूपच कठीण आहे. ते अजूनही लोकांना ह्या तसंच गोष्टीवरती विश्वास बसत नाही, नाही. पण ही रियालिटी आहे. आणि त्यांनी तुम्हाला पूर्णतः गाईड केलं गाईड केलं या विषयावरनं, कसं तुम्ही नाही. केलं पाहिजे. मला फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की तू गाईड कर, तू लोकांना सल्ला देण्याचं काम कर. त्यावेळेस मी ब्लँक होतो की मी स्वतः या ठिकाणी आलोय, म्हणजे मला तुमचा आशीर्वाद मिळालाय. म्हणजे इनफॅक्ट मी एवढंही सांगेन, मी त्या अगोदर रेकी मास्टर होतो, रेकीचं माझं ज्ञान होतं, पण मला माझ्या रेकीच्या गुरूंनी सांगितलेलं होतं बाबाजींच्या बाबतीत. पण त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांची जर इच्छा असेल तर ते तुझ्यासमोर येऊ शकतात, एवढं सांगितलं होतं. आणि त्यांना त्यांचा साक्षात्कार झालेला होता, जो त्या माध्यमातनं मी जोडला गेलेला असल्यामुळं मलाही झाला. त्यावेळेस म्हणजे मी शॉक होतो, तर मी त्यांना काही खूप जास्ती विचारू शकलो नाही, किंवा त्यांनी जे मला सांगितलं ते त्यावेळेस फक्त मी आशीर्वाद रूपी घ्यायचं काम केलं. आम्ही 3 दिवस त्या गुफेमध्ये मेडिटेशनच करत होतो. त्यांचंही मेडिटेशन सुरूच होतं आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिटेशन केलं, जे पुढं जाऊन मी आज शिकवतो सुद्धा आहे. की माझ्या अंडर असे हजारो लोक आहेत की ज्यांनी मेडिटेशन शिकलं. मी बेसिकली माझ्या न्यूमरोलॉजीचा कोर्स असो, वास्तूचा कोर्स असो, मी ते मेडिटेशन शिकवतो. जे बाबाजींनी मावतार बाबाजींनी तुम्हाला शिकवलं. दिलं ते. येस. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 2012 सालीच मला मावतार बाबाजींनी दृष्टांत दिलेला. वा. म्हणजे मला असं वाटतं आपल्याला दोघांना एकत्र त्यांनी आणण्याचं जोरावर- काम मावतार बाबाजींनी Yes. केलेलं आहे आणि त्याच्याचमुळे हा योग आलेला आहे. मला असं वाटतंय की त्यांचीच इच्छा आहे, म्हणून हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. 2026 किंवा इथून पुढचा जो हा आपला 2032 पर्यंतचा जो काळ आहे, तो तुमच्या माध्यमातूनच, कारण मी अजून कुठं ही गोष्ट बोललेलो नाही, सांगितलेलं नाही, तर तुमच्या माध्यमातूनच ही गोष्ट माझी लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून कदाचित त्यांनीच आदेश दिला असेल आणि आपण दोघे इथं एकत्र आलेलो असावं. खरं आहे, कारण त्यांचे जे म्हणजे ते कोणत्या प्रकारे जगाला मार्गदर्शन करतील आणि त्यांच्या पद्धती या अनाकलनीय असतात. त्यामुळे आज त्यांच्याचमुळे आपण दोघं इथे जमलेलो आहोत, नाही का? येस. तर आता हे तुमचं जे एवढा अभ्यास आहे आणि बाबाजींच्या कृपेमुळेच मिळालेली एक प्रकारची सिद्धी आहे की तुम्हाला ते समजतं, तुम्हाला ते दिसतं. मग हे पुढच्या पिढीला हे ज्ञान किंवा हा जो अनुभव आहे तो कसा मिळेल? कारण आज काय झालंय माहिती आहे, लोकांना ह्याच्यामध्ये भयंकर इंटरेस्ट आहे. कारण
उद्या काय होणार आहे याची शाश्वती नाही आहे. त्यामुळे खरा ज्याने अभ्यास केलेला आहे आणि ज्याच्यावर दैवी कृपा आहे त्याच्याकडनं शिकणं फार गरजेचं आहे. तर एक आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की तुम्ही त्यांना मार्गदर्शन तर करालच, पण ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय कराल? येस, नक्कीच. मी 2018 पासून शिकवण्याचंही कार्य करतोय. त्याच्या अगोदर फक्त कन्सल्टेशन होतं सुरू. पण लॉकडाऊननी 19मध्ये 18मध्ये मला काही पर्सनली लोकं आली आणि आम्हाला शिकवा म्हणाली. शिकवलं. पण 19 आणि 20 आपल्याला जेव्हा लॉकडाऊन लागला जेव्हा, त्यावेळेस मात्र मी रिअलमध्ये शिकवायला सुरुवात केली. आता त्यावेळेस ते जे ज्ञान होतं हे लोकांनी सांगितलं म्हणून शिकवायला सुरुवात केली. पण आता मी ज्या पद्धतीचं सर्व संशोधन मला युनिव्हर्सनी दिलं आहे, ज्या गोष्टी दिल्यात, ज्यामुळं लोकांचं खरंच खूप कल्याण होतं आहे. तर आता मी काय करतो, मी येणाऱ्या इन्क्वायरीज ज्या आहेत ना, ह्या आम्ही सॉर्ट करतो. सगळ्यात पहिले त्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये त्या गोष्टी आहेत का, की हे प्रॉपर कन्सल्टंट बनू शकतील का? त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि मग आपण त्यांचं ॲडमिशन घेतो. आता हे मी का सांगतोय, तर माझी अशी इच्छा आहे की 2032 पर्यंत प्रत्येक घरात एक तरी न्यूमरोलॉजिस्ट असला पाहिजे. कारण त्यामुळे तुम्हाला पुढचं काय घडणार आहे, अगदी आता मी जे सांगतोय हे सर्व कॅल्क्युलेशन्स आहेत ना, हे न्यूमरोलॉजिकली कॅल्क्युलेट केलेले आहेत. तर हे सर्व तुम्हाला करता यावेत म्हणून तुमच्या घरात एक व्यक्ती हवा. मग ती एक तरी एका व्यक्तीची जन्मतारीख येते एखाद्या घरामध्ये, की त्याची ती कॅपॅबिलिटी आहे का? कारण त्याला लॉजिक, त्याला इंट्युशन्स ह्या दोन्ही गोष्टींची खूप गरज आहे. कॅल्क्युलेशन्स पण आहेत आणि प्लस तुमचे इंट्युशन्सही खूप गरजेचे आहेत. पुढे जाऊन सगळा काळ बदलणार आहे आणि ज्या काळामध्ये तुम्हाला क्विकनेस, तुम्ही आजच पाहत असताल की बरेच आज असे प्लॅटफॉर्म्स आहेत की जे तुम्हाला 10 मिनिटात, 5 मिनिटात, 15 मिनिटात डिलिव्हरीज करतात. म्हणजे क्विकनेस हा वाढलेला आहे. तसाच क्विकनेस तुम्हाला पुढे खूप गरजेचा आहे, कारण सगळं जग बदलणार आहे. खूप स्पीड येणार आहे. जो आज आहे त्याच्या 10 पट जास्ती स्पीड येणार आहे. त्यावेळेस तुम्हाला क्विक कॅल्क्युलेशन करण्यासाठी न्यूमरोलॉजी खूप महत्त्वाची आहे. क्विक डिसिजन घेण्यासाठी न्यूमरोलॉजी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे मी म्हणेल की हर घर एक न्यूमरोलॉजिस्ट होना चाहिए. तर आज खूप छान तुम्ही माहिती दिलीत आणि पुढचं पण बरंच काही सांगितलं. याचा आपल्या प्रेक्षकांना उपयोग होईलच. पुरुषोत्तमजी, तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.